शर्ती शर्ती सू परत बाहेर निघत परत दुसरं चेहरा परत 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 सो गाईज तुम्हाला आमच्या लग्नाची तारीख तर माहीतच असेल. आमच्या दादूच्या लग्नाची तारीख 30 एप्रिल काढलेली आहे आणि 30 एप्रिल ही लग्नाची तारीख आहे. 29 तारखेला आमच्या दादूच्या हल्दी आहेत आणि 28 तारखेला माझा स्वतःचा बड्डे. हा मला माहीत नव्हता. मला या लोकांनी सांगितला का तुझा 28 तारखेला बड्डे. मी स्वतः विसरले होते का माझा बड्डे 28ला आणि 29-30ला जॅकी आणि जयची बर्थडे डेट आहे. ओ माय गॉड ओ माय गॉड. पण 28 तारखेला माझा बड्डे. तुझ्या उठणी असतील तेव्हा आणि 28 तारखेला आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे. तू एक एकच सांगतो मला तर बोलू दे ना पहिले. तर 28 तारखेला माझा बड्डे आहे. या लोकही मला काहीतरी असं हे करायला पाहिजे ना. 28 एप्रिलला माझा बड्डे आहे. पण या लोकांनी माझ्या बड्डेसाठी सेलिब्रेशन करायला पाहिजे ना. यांच्या यायचं नाही याचं. ठीक आहे, तुला आपण उठण्यांचा केक बनवून लावू. नहीं 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 ऐसा नहीं चलेगा. ऐसा नहीं चलेगा. ऐसा नहीं चलेगा. ऐसा नहीं चलेगा. मेरा बर्थडे सेलिब्रेशन तो होना चाहिए. मोठी लागून गेलीस तू बर्थडे वाली. हा 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 हा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं $34 ते $34,000 या जर्नीमध्ये. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशलाइज असणार आहे कारण की सकाळचे ऑलमोस्ट वाजलेत. सकाळचे नाही पण दुपारचे बोलू शकतो, 12:30 वाजलेत. आणि इथंच आपण ब्लॉग सुरू करतो आहे. बेसिकली आज आपण एक चॅलेंज करणार आहे. ज्या चॅलेंजमध्ये मी ह्या दोघींना काही क्वेश्चन्स विचारेल आणि त्याचे त्यांना आन्सर्स जे आहेत ते खोटे द्यायचे आहेत. म्हणजे बरोबर आन्सर नाही द्यायचा, खोटे आन्सर द्यायचे. जर बरोबर आन्सर दिला तर मग या गेम हारल्या असं समजायचं. ओके, वे बंद करू उसको. तुला खोटे खोटे आन्सर द्यायचे आहेत, समजला का? किती क्वेश्चन असणार आहेत? 30 क्वेश्चन मी तुला विचारतो आहे. मी रेडी केलेत क्वेश्चन ॲक्च्युली. ठीक आहे, 30 स्पीडला नाही. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तुझ्यासाठी आहे. आकाशाचा रंग कोणता असतो? उत्तर खोटं द्यायचे. हां, हे लक्षात ठेव, उत्तर खोटी द्यायचे. पहिला प्रश्न आहे, इथंच हारू नको. आकाशाचा कलर कोणता असतो? काला. काला पण असतो. असतो पिवला. हां, अशी उत्तर द्यायचे. ठीक आहे, हा एक एक्झाम्पल होता. ठीक आहे, सुरुवात करूया. केळा कसा असतो, सरळ की वाकडा? गोल. 1 नंतर कोणता नंबर येतो? 4. चहा गरम असतो का थंड? थंड. कुत्रा म्याव करतो का भुकतो? म्याव. मासा पाण्यात राहतो का झाडावर? झाडावर. सूर्य रात्री येतो का दिवसा? रात्री. आपण डोळ्यांनी बघतो का कानाने? कानाने. पंखा फिरतो का चालतो? चालतो. बूट पायात घालतात का डोक्यात? डोक्यावर. भात शिजवायला पाणी लागते का पेट्रोल? पेट्रोल. गाडी चालवायला पाणी लागतो का पेट्रोल? पाणी. पाऊस वर जातो का खाली? खाली. हरली 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 हरली. फुल कन्फ्युजिंग क्वेश्चन होते. आता बाकीचे नेक्स्ट क्वेश्चन आपण मानताईला विचारूया. तर आपण सेट करूया. 200 रुपयाचा बक्षीस. 200 रुपयाचा बक्षीस. 200 रुपयाचा बक्षीस. 200 रुपयाचा बक्षीस. तर सुरुवात करूया मानताईवरनं. पहिले तिला घे. काय? तिला घे पहिले. पहिले तिला. तिचा एक टास्क झालाय पण तुला वेगळी गेमच. हा, वेगळीच गेम आहे डायरेक्ट. हा, तिला 100 रुपये देईल मी. पण तू जर ही गेम जर जिंकली तर तुला 200 भेटतील. म्हणजे तिला देशील. मी जिंकले तर मला नाही का भेटायचं. मी जिंकले तर मला नाही का भेटायचं. असं काय नाही, पण तुला हे करायला लागेल. म्हणजे मी टास्क देतोय ना. काय करायचं? समजा 30 टास्क आहेत. 30 मधनं तुला 15 करायला लागतील कम्प्लीट. लक्षात ठेवा कशीच किती करते. तिला मी 30 टास्क देतोय. 30 मधनं नाही, एकदम इझी आहे. तू इथं बसून करू शकते सगळे. आणि 30 मधले 15 टास्क कम्प्लीट करायचे. तर विषय असा आहे की एक मी तुला टास्क देईल
त्या टास्कचा सारखाच तुला वागायचे. ठीक आहे. लग्नामध्ये नाचणारा काका. अरे गद्दनंग 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 त्याची स्टाईल भारी. ऑनलाईन क्लासेसमध्ये झोपलेले विद्यार्थी. ऑनलाईन क्लासेसमध्ये असे झोपतात का? मग ऑनलाईन क्लासेसमध्ये ते म्हणजे डोले ना ते पया हा, चष्मा लावतात ना ते. चष्मा लावतात ना, मग झोपतात तसेच असे म्हणजे फोन पडल्यावर घाबरलेल्या माणसाची रिॲक्शन. हसतोय थोडी हो, एक्झॅक्ट रिॲक्शन पाहिजे मला. पावसामध्ये भिजलेली मांजर. म्हणजे कसं आहे पावसात भिजलेली मांजर कशी रिॲक्शन देते? नाही मला माहिती. नाही माहिती. ओके. तीन केल्या का म्हणता येईल? किती? 4. नाही 3 केले, चौथा आहे तो केला नाही गेली. तुला हे कर ना, काउंट कर. हां, नंतर मी व्हिडिओमध्ये पण लावली नाही किती टास्क कंप्लीट केले. ठीक आहे. क्रिकेटमध्ये आऊट झालेला बॅट्समॅनचा हात कुठे जातो आऊट झाल्यानंतर? नाही माहिती. डोक्याला हात लावतो ना तो. कसं काय हेल्मेट असेल ना तिच्या डोक्यावर. अरे पण तो आऊट झाला आहे, त्याला माहिती आहे त्या डोक्यावर हेल्मेट आहे, पण तो रिॲक्शन काय देईल जेव्हा आऊट होतो तेव्हा? हां, एक्झॅक्ट ती रिॲक्शन पाहिजे होती. चहा खूप गरम असताना ज्यावेळी आपण तो पितो तेव्हाची रिॲक्शन. मग माझं ते फुकून तसंच फुकून करतं. पितात ना. मग गरम असला का मग ना हां. माझ्या जिबला असतं ते गरम असल्यावर. है. ओके चल, सिस्टममध्ये घेऊ याला. 7वा क्वेश्चन आहे, सेल्फी घेताना पोज देणारी व्यक्ती. म्हणजे सेल्फी घेताना पोज देणारी व्यक्ती. मी अशी 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 साधी अशी ना. पोज देणारी व्यक्ती. एक्झॅक्टली. एक्झाममध्ये काहीच येत नाही तेव्हा माणसाची रिॲक्शन. अरे बाई आता मला येतच नाही. किती झाले क्वेश्चन? 9 का? 10वा क्वेश्चन घे. भूत पाहिल्यावरची रिॲक्शन. मम्मी अचानक लाईट गेल्यावरची रिॲक्शन. नाही माहिती. लोक अचानक लाईट गेली ना का रिॲक्शन नाही देत बसत, पहिले दरवाजा खोलतात ना, जातात ना बाहेर, दुसऱ्याची लाईट आहे का जाऊन बघतात त्याची लाईट आहे. पण तू दे ना रिॲक्शन, म्हणजे काय करतात नक्की असं? कसं करतो मला नाही माहिती. ठीक आहे, स्किप करू. हे क्वेश्चन स्किप झाला आहे. 10वा क्वेश्चन तुला अजून रिमाइंडमध्ये आहे. ठीक आहे. भूक लागलेली व्यक्ती. मरगरले काय ते मरताकलेली असते अशी काहीतरी असते, काय बोलतात ना त्याला. कशी कशी काय असते अशी अशी लागली असं गल्लेली असते अशी. ओके. 1 रुपयाचा चॉकलेट मागणारा छोटा मुलगा. नाही माहिती. छोटा मुलगा जेव्हा त्याकडे येतो 1 रुपयाचा चॉकलेट मागायला, तेव्हा दीदी मला चॉकलेट दे ना. तुझी रिॲक्शन, तू छोटा मुलगा आहेस तो. नाही मला माहिती. नाही माहिती. किती क्वेश्चन झाले? 11 झाले, पण हातीने घेतला नाही ना. 10. रडणारा बाळ. लग्नामध्ये जेवण्यासाठी धावणारा माणूस. धावून दाखव काय? हा. कसा भाई दिसता का गडबडीमध्ये असतात, चला व्हिडिओ डिलीट. ट्रेनमध्ये चुकलेल्या प्रवाशाची रिॲक्शन. नाही मी ट्रेनमध्येच गेलेले नाही. ठीक आहे, स्किप झाला. 12 क्वेश्चन्स मे बी झालेत मला वाटतंय. त्यातलं बरोबर किती? चप्पल तुटलेली व्यक्ती. आईच्या गावात चप्पल पण एक नवी भीक मागे फालतूक दुकानदाराला बोलायला लागेल. जेव्हा एखादा जेवणाचा घास आपण पटकन तोंडात टाकतो आणि तो घास आहे ना खूप गरम असतो, तेव्हाची रिॲक्शन तशी नसते काही ती. मग ती अशी असते. कारू का नको कारू. दाखव रिॲक्शन दाखव.
ओके 13 झालं. आता राहिले तुझं 2 क्वेश्चन जे मिनिमम तुम्ही द्यायला पाहिजेत. ठीक आहे. डास चावल्यावरची रिॲक्शन. इच्छा गावात एक भीक मागे. भीक मागे. मच्छर पण भीक मागे. एक लास्ट क्वेश्चन म्हणजे तुझ्यासाठी 15वा, पण त्याच्यानंतर पण तू कंटिन्यू करू शकते सिरीजला. शाहरुख खानची युनिक पोज. नाही व्यवस्थित असे काय ते तुम्ही देखा तो मोस्ट पॉप्युलर त्याला ती एकच पोज येते नाही तरी. ठीक आहे. फायनली कशिशची जी राऊंड होता तो 100 रुपयाच्या लायकीचा होता, त्यामुळे तिने 100 रुपये विन केलेत. आणि हा थोडा टप होता, त्यामुळे मानताईने 200 रुपये विन केलेत. बाकी तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला गेम आवडली का. गेम आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यांना माझी टेस्ट घ्यायची आहे का लग्नाच्या अगोदर मला मार्केट वगैरे एक्सप्लोअर करता येतो का नाही, म्हणजे मार्केटमधनं काही वस्ता घेता येतात का नाही, यांना मी दाखवून देणार आहे मला काय काय वस्ता घेता येतात. मी कशी दिसते भारी बघ. मी एकदम चरबी डॉल. कातोडी बघ. बार्बी डॉल नो. नाही एकदम कलर कॉम्बिनेशन केलाय पाठीमागे डिझाईन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलची रोस्टिंग बघायला भेटणार आहे. कोण कोणाला रोस्ट करेल सांगता येत नाही. तर सगळ्यात पहिले आपण जाऊया मशाला. बघा मित्रांनो, दरवाजा ओपन झाला. घ्यायला जायचे काय छोटासा सामान, पण 3-3, 4-4 माणसा हमारे यहाँ ऐसा ही होता है. ए परवा जरा चांगला पाणी मारा. बाजारवाला कशी तरी गाडी इकडे पार्क केली आपण. लॉक करू. ओके. काय बोलते. बाजाराला आलाय तुम्ही भाजीवाला कशात नाही. भाजीवाला हातात न्यायचा. ट्रॅफिक जाम झाले जरा. हे कुत्रा मगापासून आमच्या मागच फिरतो काही. अरे ब्लॉगर कुठे गेला. चालू आहे काय आहे हमारा ब्लॉगर. ठीक आहे चालेल. खायला आणलेली यांना बर्गर पिझ्झा. यांना पाहिजे चायनीज. काय पाहिजे. नॉनव्हेज. कारण आज संडे. तेवढा बसवला चक्क तेवढा बसवला. एक डॉट नाही दिसत होता. हे बघ शर्ती नुसत्या शर्ती. तू मार्केटमध्ये कॅमेरा फ्रेंडली हो. तुला चॅलेंज करायचे आहेत माहिती आहे ना काय. तुला 2000 रुपये 5 मिनिटात संपवायचे आहेत. चॅलेंज आपण करणार आहेत, विसरू नको. चल कोणचा दुकान आहे. मालक कुठे. मालक मालिक हम आए हैं आपके दरबार में. बटाटा कुठलं साहित्य घे तेवढंच बरोबर आहे. अजून काही आंबेडी तांबेडी इथं नाही. तांबेडी तिकडे जातात. अद्रक मिरची कोथिंबीर बैगन. मालवाहतूक गाडी. भूमीवरी आली सोन्याचे पावलाने कोलाचे शिरावर एक विराईने. गेले 2 दिवसापासून मडक्यांचं काम चालू आहे. स्टील अजून रनिंगमध्येच आहे
आणि झालं आहे ऑलमोस्ट रात्रीचे ऑलमोस्ट 9 वाजलेत आणि आत्ता आपण जातो आहे विवेककडे, आपलं केलवण आहे. सो थँक्यू सो मच विवेक फॉर दिस सरप्राईज. आणि विवेक तर सध्या मला वाटतं आला नाही आहे, तो मे बी कुठे बिझी आहे, बट आपण जाऊया त्यांच्या घरी. आणि बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला आय होप आवडला असेल तर नक्की ब्लॉगला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय टाटा.